या जिथं ज्ञान जिथं देव, जिथं ज्ञान देव ज्ञानच देव, ज्ञानच देव. पण ते ज्ञान निवृत्ती झाल्याशिवाय नाही. म्हणून ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे. मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपं नाही. फायदा मुक्ती आहे, फायदा मुक्ती आहे म्हणून एक भजन लिहून घ्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या, अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. साई बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढाक बाजूला कर, वरती आकाश आहे. तुझ्या देव आहे, साधना कर. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. लाकडात अग्नी आहे, घर्षण कर. दुधात लोणी आहे, क्रिया कर. उसात साखर आहे, प्रक्रिया कर. हृदयात देव आहे, साधना कर. म्हणूनच 750 वर्षापूर्वी एका आईनं मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला आहे. पखवाद्याला वाजवण्याचं ज्ञान आहे, गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे, पेटीवाल्याला पेटीचं ज्ञान आहे, माय सिस्टीमवाल्याला त्याचं ज्ञान आहे. पण ते ज्ञान परमार्थात चालत नाही. पुस्तकी ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड करेक्टर्स. विदाऊट नॉलेज मॅन हॅज ए नॉन व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे. तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात. आणि संपत्ती असणारी माणसं विद्वानच असतात असं अजिबात नाही. जी विद्वान नसतात त्यांच्याकडे संपत्ती असते. संपत्तीचा नियम आहे. जी माणसं वागून हलकट आहेत त्यांच्याकडेच पैसा आहे. हो, जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वढाय बिडी नाही. आणि जे कवडीचं काम करीत नाही त्यांना ऊत आला पैशाला. लक्ष्मी चंचल आहे ना. आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाच्या घरी राहते. मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरात जा, पा सोमवार आणि एकादशी. सोमवार नाही, एकादश नाही, थोरलं पोरियड मधलं डोक्यातून जाईल, घडणारच ते. हो, त्याचं उत्तर नीट ऐका. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपटा धोका देत नाही. एक वाक्य सांगू, शांत बसा. एक वाक्य सांगू. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि शेळीच्या गळाचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही. इस्टेट किती असू द्या, आईबापांच्या संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित येऊ का? उभ्यानं जेवतो. अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मूळव्याध आहे. आग होती म्हणून उभ्यानं जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित येऊ का? कुत्र्याबरोबर हिंडतो. अरे त्याला जोडीदार नाही, त्याला हिंडतो कुत्र्याबरोबर. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित येऊ का? बायको हातात धरून हिंडतो. अरे बायकोवर विश्वासच नाही. आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित. आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे? ज्ञान देव. ज्ञानच देव. ज्ञानोबर आहे पहिले सुशिक्षित. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही. फक्त जन्माला हाला पोरं पैदा केले, नातू झाले, मी ह्याला काही केलं नाही. काही नाही केलं. बापाची इकली स्कॉर्पिओ घेतली, 90 बिला तिच्यावर धडकला, अमरात्मा झाला. काही नाही केलं, काही नाही. बापाचा गुंठा ऐकला, स्कॉर्पिओ घेतली, हायवेनं गेला, धाब्यावर जेवला, 90 मारली, कॉकटेल झालं, डिवायडरमधून आत गेला, जाग्यावर मेला. तरी माणसं म्हणले एक सच्चा दिलदार व्यक्ती गेला. याशेच मारणार मारायचे. हो, एकदा नीती घासाळी ना तर माणसाचं काहीच जायला लागत नाही, आपोआप जातं ते. आता एक वाक्य सांगू का? हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत.
जमीन विकून ज्याने हॉटेल टाकली त्या जमिनीचे मालक आणि तो वाचणाऱ्याला विचारतो वडा नुका पावन. जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज. आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना वाटेदिश एकालाही घर चहा नाही. नाही सगळे सकाळी गरिबाचा चहा प्यायला वाटेल. पुढे पहा तुम्ही खडक कपडे घालणार चहा द्या भाऊ. आणि चहा प्याताना म्हणणार जे शिव्यातलं आपल्या बरं काल तुला खड्डा घ्यायला घेतला गेलं चहाला पैसे नाही काय. आणि चहा कोणचा पिणार गरिबाचा सुताराचा. जी माणसं मजुरीला जातात त्यांचा चहा पिणार. तुम्ही या माणसांना समाधान नाही महाराज. हो नाही असंही पहा तुम्ही भांडी घासणारी बाई ती समजला चढती सर्दी नाही तिला. अहो शेतकऱ्याची बाई 10 लिटर दूध काढी ती क्वाकला येईना तिला. ही श्रीमंताची लिफ्टनं वर जाती लिफ्टनं खाली येते. मनक्यात गॅप डोळ्याला अंधार येते. अगं बाई तू सगळं तरी का आला त्याला तरी मोकळं कर. तोही गुतून ठुला त्यालाही दुसरी करता येईना तूही बोलता ना. ज्ञान देव आहे ज्ञानच देव आहे पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35 वैराग्य वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा सुरू आहे आजच्या कीर्तनातला. कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना दरिद्रेवाने बसायचं नाही. ते तोंड सोडून देऊन डोक्याला हात लावून दाढीला हात लावून तांगड्यावर कारण गुडी फाकवा याचं नाही याचंच नाही. हो लांब उभं राहायचं चांगला छप्पल जोड व्हायचा पण भामटेवणे आपलं कीर्तन ऐकायचं नाही. इथं येऊन असं बसतोय आणि तसाच मी आला मग हो आपल्या कीर्तनाला भामटेवणे बसायचं नाही. आणि आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोलत जायचं. पटलं तर म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं. पण भामटेवणे आपलं कीर्तन ऐकायचं नाही तर आम्ही म्हणायचं बैल का बनवतोय म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा. ज्ञान देव आहे ज्ञानच देव आहे. मग तुम्हाला आमच्याकडे ज्ञान आहे पुस्तकी ज्ञान आहे का. MA कोण खातं. रिटायर झाले काय परमनंटनी झाले. काहींचे पोरं लग्नाला आले बापाला पगार नाही. काही ना पाहुणे येईन रेंज गेली काहींची रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसाना. काय ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल. MA नाही कोण खातं. MA BD कॉमन BD सिनियर KG कोण खातं. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं. 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आणि वढ्या आणायला इंग्लिश मिडियम आहे. लोकांना पोरं आणायची कुठं. हरियकच आहे घालाव कुठं बरं. पोरग गार्जन द्यायची गोष्ट आहे का. तू गाडी वाटेव बिगर मी आतून पोर आणतो. बरं जेव्हा लोकांना 5-5 पोरं होते तेव्हा तुम्हाला शाळा काढल्या नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला होत आला. बरं लोकांना पोरं कस काय होतील. ज्याला बायको त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही. आणि जे बायका करायचे मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही. लोक करतील काय. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव ऐकून 1-2 मिनिटामध्ये अख्खं चरित्र सांगतो आणि अभंगात घुसवतो. देव बोलला नामदेव महाराज. देव हसला नामदेव महाराज. देव दूध प्याला नामदेव महाराज. मंदिर फिरलं नामदेव महाराज. कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज. मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज. दगड हातात घातलं तर त्याचा परिच झाला नामदेव महाराज. 14च्या 14 माणसांनी सकत समाधी घेतली संत नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे पहिले संत नामदेव महाराज. अख्खं नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला 2 मिनिटात सांगितलं. बाकी तुम्ही घरी गेल्यावर पथ्या उचकीत बसा. पण 2 मिनिटात ऐकायचं. देव बोलला नामदेव महाराज. देव हसला नामदेव महाराज. देव दूध प्याला नामदेव महाराज. मंदिर फिरलं नामदेव महाराज. कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज. मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज. दगड हातात घातलं तर त्याचा परिच झाला नामदेव महाराज. 14च्या 14 माणसांनी सगळं समाधी घेतली नामदेव महाराज. आणि महत्वाचं म्हणजे वयानं 80 वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. कटेवर हात आहे विटेवर उभा आहे. तो जगाचा बाप आहे. त्याला आपली काळजी आहे. आपण तडफडून मारायचं नाही. आपण बांधला बांगला
आपल्या बापाला नाही जमलं. आता बसणारी विचार करत्या ह्याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचे विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. कट्यावर हात विटे तो राजाचा रंकाही करेल, रंकाचा राजाही करेल. रात्री नटनवर झोपणारा सगळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो, आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. देव येतो, देव येतो. घमेंड कमी करा, घमेंड. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या, घमेंड कशाचीही करा, जिरती. जिरती जिरती. आज घर जाताना म्हणतच आज जिरती. आतापर्यंत या जगात एक सुद्धा असा माणूस झाला नाही का त्याची जिरली नाही म्हणून. घमेंड जास्त झाली का देवाने त्याचा गेम केलाच केला. ज्या ज्या सासांनी सुनांचा छेड केला त्या सगळ्या सासा दिंडी तू शिवाले झाल्या. आणि ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांची छेड केली तो जोडाय माणूस मिळाला. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर कमवलं, अख्खे रिटायर झाल्यावर रेडे झाले. आले आरतीला घाललेलो टांगण कायला घाललेलो इकडून परसाद घेतो खातो कोण इकडून. देव येतो, सोडीत नाही कोणाला. काही नाही इस्टेट भोकर आहे, पोरग नाही, काही नाही इतकी पोर आहे, झोपाय जागा नाही. काही नाही इतका प्रयत्न केला, 3 सख्या बहिणी गेल्या, 3ही फेल गेल्या, नाही झालं. काही नाही इस्टेट मोकर आहे पण देव खाऊन देत नाही. जेवाय बसला चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख, 9 लाख. काही माणसं चालू चालू मेली, काही ना अख्खो गाव कटळले. पडेल पाठ्या 110. उलटा पाहुणे फोन केलाय, कस काय म्हणले आहे अजून. मारानाच नुसता पडेल खाटा होताना, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू, थोडं पिठलं, थोडा रसा. आता थोंड बंद झाला तुला रसा पाजायचा कोणी गुण.